नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, रेल्वे भरती संदर्भात एक नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर बघा, रेल्वे संदर्भात आता कोणती जाहिरात आलेली आहे, जे काही कॉन्स्टेबल पद आहे तर कॉन्स्टेबल पदासाठी जाहिरात आलेली आहे। बघा, याच्यामध्ये जागा किती आहेत तर भल्या मोठ्या जागा इथे आलेल्या आहेत की 4208 जागेसाठी ही रेल्वेची भरती होणार आहे। कोणते पद लक्षात घ्या, कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती होणार आहे। मग याचा पगार काय असणार आहे, 21,700 हा तुमचा पगार असणार आहे। हा पगार सुरुवातीचा तुमचा पगार असणार आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, या बाबतीत सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मग त्यामुळे काय करा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बघा की जे काही रेल्वे संदर्भातली जी जाहिरात आहे तर किती पदासाठी जाहिरात होणार, हे जागा भरती होणार आहे तर 4208। बघा लक्षात घ्या, पद 4208 पदासाठी ही भरती होणार आहे। किती, 4208 पद। कॉस्ट कोणता आहे, रिक्रुटमेंट ऑफ द कॉन्स्टेबल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स जी असते रेल्वे संदर्भातली, तर या संदर्भातली ही जाहिरात आहे। म्हणजे जागा किती आहे, 4208 एवढ्या जागा आहेत, म्हणजे भल्या मोठ्या जागा आहेत। मग यासाठी बघा, फॉर्म कधीपासून सुरू झाला आहे आपला, ऍप्लिकेशन कधीपासून करताय तुम्ही, की 15 एप्रिल पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। तर बघा मित्रांनो, आपण सध्या फॉर्म भरू शकता आणि ज्याचे क्लोज डेट आहे तर फॉर्म कधीपर्यंत आपल्याला भरायचा आहे, तर फॉर्मची जी तारीख आहे तर ही तारीख आहे 14 मे रात्रीच्या 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। आणि जर का अनावधानाने जर का तुमची एखादी जर का चुकी जर झाली असेल या फॉर्म मध्ये भरताना, तर तुम्ही 15 मे पर्यंत ते 24 मे या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय याचा अर्ज दुरुस्ती करू शकता। बघा, त्या संदर्भात महत्वाचं की पोस्ट कोणता आहे, कॉन्स्टेबलचं पद आहे 7 लेवलचं, आणि पगाराचा 21,700 एवढा पगार असणार आहे। मग त्याचबरोबर तुमचं वय आहे की 18 वयापासून ते 28 वर्षापर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। बघा, या संदर्भात महत्वाची माहिती आजच्या बघणार की मेल वर्ग जो काही पुरुष वर्ग आहे तर पुरुष वर्गासाठी 3570। बघा लक्षात घ्या आकडा, 3577 एवढ्या जागा कोणत्या आहेत, हा जो पुरुष वर्ग आहे तर पुरुष वर्गासाठी एवढ्या जागा याच्यामध्ये असणार आहेत। आणि जो काही महिला वर्ग आहे तर महिलांसाठी जवळपास 631 एवढ्या जागा कोणत्या, महिला कॉन्स्टेबल पदासाठी या असणार आहेत। मग बघा लक्षात घ्या, अनरिझर्व साठी 1450 एवढ्या जागा आहेत, आणि एससी कॅटेगरीसाठी 536, आणि एसटी जो वर्ग आहे यांच्यासाठी 268, आणि ओबीसी साठी 966, आणि ईडब्ल्यू जो वर्ग आहे तर 357। असे एकूण किती बघा, तर एकूण या 3577 एवढ्या जागा या कोणत्या पुरुष वर्गासाठी आहेत। आणि जो महिला वर्ग अनरिझर्व साठी किती, 256, आणि एसटी साठी 95, एसटी साठी 47, आणि 170 ओबीसी साठी, ईडब्ल्यू साठी 73। म्हणजे टोटल किती 631 जागा कोणत्या महिला वर्गासाठी आहेत। आणि याच्यामध्ये ईडब्ल्यू एक सर्व्हिसमॅन जे आहे तर एक सर्व्हिसमॅन साठी जवळपास 10% जागा याच्यामधून ज्या भरल्या जाणार आहेत, तर त्या किती आहेत, 420 जागा एवढ्या आहेत। असे एकूण म्हणजे 4208 जागेसाठी ही भरती होणार आहे। बघा, त्यानंतर महत्वाची माहिती म्हणजे की इम्पॉर्टंट काय तुम्हाला, की 10वी नंतर तुम्हाला पास असणं गरजेचं आहे। मग त्या संदर्भात अजून तुमचं काय की एलिजिबिलिटी काय असणार आहे, तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरायचा, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेपर द्यायचा आहे, हे जरा सुरुवातीचा। त्यानंतर काय याचं महत्वाचं पूर्ण दिलं त्यांनी, वयाची अट दिली 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि मेन म्हणजे काय, मेडिकल फिटनेस तुमचं असणं गरजेचं आहे, कारण की हा पद कोणता आहे, हे कॉन्स्टेबल पद आहे। कॉन्स्टेबल पदासाठी तुम्हाला जर पोलीस होण्यासाठी जे काही शारीरिक पात्रता अर्थता आहे ह्या तुम्हाला आवश्यक असणं गरजेचं आहे। मग त्यानंतर पुढचं स्टेट सर्व्हिस एक्झाम मध्ये असणार आहे, तर सीबीटी मार्फत तुमची टेस्ट होईल। म्हणजे काय, सीबीटी बघा, सीबीटी कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे। मग मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये सर्वात महत्वाची यावेळेची जी काही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की पेपर यावेळेस काय होणार आहे, पेपर हा मराठीमध्ये तुमचा होणार आहे। बघा, भाषेचा जो काही या माध्यम आहे तर यावेळेस पेपर हा कोणता पूर्णतः मराठीमध्ये होणार आहे। म्हणजे पूर्वी काय होतं, पूर्वी फक्त तुम्हाला इंग्लिश प्लस हिंदीमध्ये तुम्हाला पेपर द्यावा लागत होता, परंतु आता काय झालंय की आता तुम्हाला हेच क्वेश्चन तुम्हाला मराठी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे। बघा मित्रांनो, पुढचा की एज लिमिट काय असते याची, तर कॉन्स्टेबल पदासाठी जी वय आहे ती वयोमर्यादा किती, 18 ते 25 वर्ष, आणि जे काही उरलेलं आहे सिल्कीचं त्यांच्या रिलेक्शनसाठी 3 वर्ष तुम्हाला राखीव असणार आहे। बघा, कम्युनिटीसाठी
वयाची मर्यादा की SC ST साठी किती 5 वर्ष राखीव शिल्लकीचे, OBC साठी बाकीसाठी 3 वर्ष आणि जे काही एक सर्व्हिसमॅन आहेत यांच्यासाठी 3 वर्ष, OBC NCL जर असलं तुमच्याकडं तर 6 वर्ष आणि परंतु SC कॅटेगरी तुम्ही जर मोडत असला तर तुम्हाला किती 8 वर्ष एवढं याचं हे असणार आहे. आणि जो काही फिमेल कॅन्डिडेटचा हे आहे तर फिमेलसाठी तुम्हाला अनरिझर्व्ड डिवॉर्स वगैरे झाला असला तर यांच्यासाठी किती 2 वर्ष आणि OBC NC साठी 5 वर्ष आणि SC ST साठी किती 7 वर्ष एवढं याचं काय क्वालिफिकेशन असणार आहे. बघा पुढचं या संदर्भातली माहिती हीच. बघा पुढचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. बघा एज्युकेशन काय असणार तुम्हाला 10वी तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय पुढचं जो एक कम्युनिटी कॅटेगरीनुसार तुम्हाला फीस, आता सगळ्यात मोठी बाब तुमची कोणती फीस संदर्भातली, तर फीस किती असणार आहे. तुमचा ओपन जो वर्ग आहे तर ओपन वर्गासाठी तुम्हाला ओपन EWS बाकीसाठी तुम्हाला 500 रुपये एवढी याची फीस असणार आहे. आणि बाकी दुसरा जो आहे तर OBC वगैरे काही SC ST कॅटेगरी वर्गासाठी तुम्हाला किती 250 रुपये तुम्हाला याची फीस असणार आहे. बघा रेकमेंड प्रोसेस काय असणार आहे. पेपर झाल्यानंतर भरती प्रक्रियाचे स्वरूप कसं असणार आहे तर भरती प्रक्रियेचं स्वरूप असं असणार आहे. कम्प्युटरला तुम्हाला पहिल्या सर्वात प्रथम पेपर होईल. पेपर झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल होईल तुमचं आणि फिजिकल झाल्यानंतर तुमचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑफ एक्झामिनेशन शेड्यूल अँड वेनस विल बी गिव्ह द एलिजिबल कॅन्डिडेट ड्यू कोर्स थ्रू, म्हणजे ज्यांना हे झालंय त्यांचं तुमच्या RRBची वेबसाईट आहे रेल्वे संदर्भातली तिच्यावर तुमचं अधिकृत तुमचं लिस्ट तुमची त्याच्यामध्ये लागेल. मग काय रिक्वेस्ट ऑफ द पोस्टमॅन ऑफ द स्टेट, म्हणजे तुम्हाला काय जॉईनिंग लेटर नंतर सुद्धा मिळून जाईल याच्यामध्ये. बघा पुढचं प्रोसेस महत्त्वाची म्हणजे टेस्ट कशी असणार आहे. बघा 10वी तुम्हाला 10वी लेवलचं असणार आहे. 10वी बघा 10वी त्या संदर्भात तुमचा सिलेबस पॅटर्न काय असणार आहे की टोटल लक्षात घ्या. सर्वात प्रथम लक्षात घ्या हे बाब की 90 मिनिटाचा तुम्हाला टाइम आहे. किती 90 मिनिट तुम्हाला याला वेळ आहे. आणि जो काही पुढचा तुमचा क्वेश्चन असणार का तर क्वेश्चनची संख्या किती 120 क्वेश्चन तुम्हाला किती 90 मिनिटात सोडवायचे आहे. मग त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट सॉल्विंग 1 मार्क तुमचा निगेटिव्ह मार्किंग याला असणार आहे 1/3 निगेटिव्ह सिस्टीम. नॉर्मलायझेशन विल बी CBT, म्हणजे काय मल्टिपल शिफ्ट तुमच्या वेगवेगळ्यानुसार तुमचं नॉर्मलायझेशन होईल. आणि महत्त्वाची बाब लक्षात घ्या की मिनिमम पास पर्सेंटेज एलिजिबिलिटी काय असणार याची अनरिझर्व्ड EWS आणि OBS NCL यांच्यासाठी 35% तुम्हाला पडणं याच्यामध्ये गरजेचं आहे. तुमचा पेपर त्याशिवाय चेक होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कमी मिनिमम किती 35% मार्क यायलाच पाहिजे. आणि ST साठी किती 30% मार्क तुम्हाला यायला पाहिजे. मग हे झालं त्याचं. त्यानंतर तुमचं CBT कम्प्युटर टेस्ट याच्यामध्ये काय असणार आहे की सिलेबसमध्ये तुम्हाला अर्थमॅटिक असणार आहे. म्हणजे मॅथ तुमचं किती तर मॅथ तुमचं 35 मार्कासाठी असणार आहे. मॅथ नंतर तुमचं जर रिझनिंग आहे तर रिझनिंग सुद्धा तुम्हाला 35 मार्काचं. आणि जो काही पुढचा आहे जनरल अवेअरनेस, बघा जनरल अवेअरनेस तुम्हाला किती तर जनरल अवेअरनेस तुम्हाला असणार आहे 50 प्रश्न, म्हणजे 50 मार्कासाठी तुम्हाला हे असणार आहे. तर मित्रांनो हे इथपर्यंत याचं काय अभ्यासक्रम आहे. मग त्या संदर्भात अजून तुमचं फिजिकल कसं होणार आहे. बघा फिजिकल नंतर तुम्हाला असं ना की ज्यावेळेस तुम्ही CBT पास होसाल त्यानंतर तुम्हाला पुढचा टप्पा कोणता असणार आहे फिजिकलचा. तर फिजिकलमध्ये तुम्हाला जवळपास कॉन्स्टेबल पदासाठी एक्स महिलांसाठी किती 1600 मीटर आहे. पुरुष वर्गासाठी 1600 मीटर धावायचं किती 5 मिनिटं 45 सेकंदामध्ये पुरुषाला धावायचं आहे. आणि 800 मीटर पुरुषासाठी नाही परंतु महिलांसाठी किती आहे तर महिलांसाठी 1600 मीटर नसून फक्त 800 मीटर 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये तुम्हाला धावणं गरजेचं आहे. लॉंग जम्प किती पुरुष वर्गासाठी 14 फूट आणि जो महिला वर्ग आहे तर महिलांसाठी किती फक्त 9 फूट तुम्हाला उडी घ्यायची आहे. त्यानंतर हाय जम्प उंच उडी फक्त पुरुष वर्गासाठी 4 फूट आणि महिला वर्गासाठी 3 फूट असं हे याचं स्वरूप आहे. बघा कॅटेगरीनुसार तुम्हाला 165 इंच तुमचे याचे असणार आहे पुरुष वर्गासाठी. महिलासाठी 157 आणि चेस्ट तुमचं काही 80 असलं पाहिजे. एक्सपेरी जास्त फुगून किती 85 एवढं असलं पाहिजे. आणि ST ST साठी किती 160 आणि फिमेलसाठी 152 आणि चेस्ट किती असलं पाहिजे तुमचं 76 ते किती 81 पॉईंट एवढं असलं पाहिजे. गोरखाव जे काही बाकी आहेत तर बाकीसाठी जी काही हाईट असणार तुमची 163 आणि पुरुष महिला वर्गासाठी किती 155 आणि अनएक्सपेक्टेड किती छाती तुमची किती 80 जास्त फुगून किती 5 सेंटीमीटर तुमचं व्हायला पाहिजे. बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे कॉन्स्टेबल पदासाठी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर त्यामुळे काय करा याचा फॉर्म तुम्ही जवळपास सर्वच जण भरून टाका. बघा मित्रांनो जर तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती लागली असली तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची आणि टेलिग्रामची लिंक दिली. त्याच नंबर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. त्यावर तुम्हाला इतर माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. तर मित्रांनो भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.